दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. लोणीसीम हादरले. कोकणमाता मंदिरातून 3-4 किलो चांदीची मूर्ती लंपास, चोरांचा थरारक डाव. पारोळा तालुक्यातील लोणीसीम येथील कोकणमाता मंदिरात चांदीची मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री 11 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे लोणीसीम परिसरात तसेच ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले असून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. चोरीच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून चोरट्यांना लवकरात लवकर अटक करून चोरीला गेलेली चांदीची मूर्ती परत मिळवावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत लोणीसीमचे पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, विरोधी पक्षनेते तसेच सरपंच डॉक्टर कैलास पाटील यांनी घटनेची माहिती दिली. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने कोणती पावले उचलली? सकाळी आम्हाला चोरीची घटना माहिती पडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला, त्यांना सदर घटनेची माहिती दिली आणि आमचे जे स्थानिक आमदार आहेत पारोळा तालुक्याचे अमोलदादा पाटील यांच्याशी देखील या विषयावर बोलणं झालं आणि या संदर्भात लवकर कारवाई आणि चांगली खोल जाऊन त्याची चौकशी केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी आम्हाला दिले. निवारणासाठी ग्रामपंचायत काय करणार आहे? ग्रामपंचायत ही सार्वजनिक रस्त्यांना लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे जोडणार आहे. त्याच्यामुळे पुढील होणाऱ्या घटनांमध्ये कमी होईल अशी आशा करायला काही हरकत नाही. पण तरी देखील खाजगी मालमत्ता जिथे असतील, खाजगी मंदिरं असतील किंवा खाजगी प्रॉपर्टी असतील, प्रत्येकाच्या काळापुढे आता किमती गाड्या घोड्या आहेत, सगळ्यांकडे जनावरं आहेत किमती, आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली देखील असते. म्हणून खाजगी लोकांनी देखील सीसीटीव्हीचं जाळं गावात विणावं असं मी सरपंच म्हणून लोकांना विनंती करतो. लोणीसीमचे ज्येष्ठ नागरिक म्हणून या चोरीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? या चोरीबद्दल आमची प्रतिक्रिया आहे की मागे जे चोऱ्या झाल्या बा गाई एकनाथ बुधा पाटील यांच्या 2 गाई गेल्या, त्या परत मंदिरावर अशी मागे पण एक वेळा चोरी झालेली होती. तर त्यानंतर तिथे काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे होती, ती व्यवस्था नागरिकांकडनं झाली नाही. तरी आता पण ती चोरी खूप मोठी झालेली आहे. अंदाजे रक्कम जवळजवळ 8 ते 10 लाखापर्यंत ती चोरीची रक्कम आहे. पण त्यानंतर आम्ही सरपंच साहेबांना भेटून त्याच्यावर काहीतरी आपण करायला पाहिजे, तर त्यांनी सर्व काही प्रक्रिया त्याच्यावर केलेल्या आहे आणि परत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पण ती व्यवस्था करणार आहे. परंतु ती व्यवस्था अशी राहील की रस्ते बाहेर जाणारे येणारे असे राहतील, पण स्थानिक जागेवर काही कुठे असं ती व्यवस्था करता येणार नाही. तरी ती आपल्या स्वतःहून करून घ्यावी ही सर्व नागरिकांना पण माझी विनंती आहे व आपल्या सर्वांचं संरक्षण कसं होईल ही सर्वांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. सर, जी आपल्या गावामध्ये चोरी झाली त्यामुळे गावकरी म्हणून तुमची काय भावना आहे? आमची भावना आहे तर हे असं परत 3-4 वेळा झालं हे व्हायला नको. आणि लोकांचे म्हशी आहेत, गावड्या आहेत, गाड्या घोड्या आहेत. आता देवची सुट्टी चोरी व्हायला लागते म्हणजे याचं खूप वाईट वाटतं मला गावात. गावाचे युवक म्हणून तुम्हाला एक तरुण युवक म्हणून सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? सदरचे गावात जे चोरी झाली यापूर्वी देखील 2-3 वेळा गावात चोऱ्या झाल्या. त्याबद्दल मी ग्रामपंचायत प्रशासनाशी आता बोललेलो आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्याविषयी आश्वासन दिलेले आहे की आम्ही लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवू आणि सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलू. पण तसं बघता हे फक्त लोणीसीम गावाचा विषय नाही आहे. सगळीकडे चोरी वगैरे जे प्रकार आहेत ते भरपूर प्रमाणात वाढत आहेत आणि हे प्रकार यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील त्यांच्या स्तरावर काही जे काही पुढच्या ॲडव्हान्स लेवलचे काही प्रयोग असतील ते करणं खूप गरजेचं आहे. माझं पोलीस प्रशासनावर रोष नाही आहे, कारण त्यांच्याकडे वर्कलोड ऑलरेडी भरपूर आहे. परंतु एक प्रकार टाळण्यासाठी किंवा यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनालाच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्याच्याबरोबर ग्रामस्थांना, गावातील लोकांनी सजग राहणं, जागरूक राहणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं मला वाटतं. यापूर्वी गावात तुमच्याकडे किती चोऱ्या झाल्या? यापूर्वी देखील 3-4 चोऱ्या गावात झालेल्या आहेत.
ज्या मंदिरात आज मूर्ती चोरीला गेलेली आहे, त्या मंदिरात देखील 3-4 महिन्यापूर्वी चोरी झालेली आहे आणि त्यावेळेस देखील असा विषय आला असता आमच्या सारख्या तरुणांनी सांगितलं होतं ते मंदिर आता खाजगी जागेवर आहे, खाजगी लोकांनी बांधून दिलेलं मंदिर आहे, तर त्यांनी त्यावेळेस CCTV कॅमेरा एवढी मौल्यवान वस्तू जर आपल्या मंदिरात आहे तर एक 5-7 हजाराचा CCTV कॅमेरा बसवणं हा गरजेचं होतं आणि त्यावेळेस त्यांना ते आम्ही सांगितलेलं होतं. तर त्याकडे खाजगी प्रशासन, खाजगी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम आज भोगायला मिळत आहेत. दक्ष पोलीस न्यूज साठी मनोहर केदार, पारोळा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह.